या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ज्या घरामध्ये जळून अंबिकाचा मृत्यू झालेला असतो त्या घराजवळ अथर्व जातो. त्या घराची अवस्था बघून त्याला त्यावेळी घडलेला प्रकार आठवतो आणि तो रडतच म्हणतो की अंबिका मला माफ कर, मी तुला वाचवू शकलो नाही, पण प्लीज तू परत ये माझ्यासाठी, आपल्या वेदासाठी. वेदाचा गैरसमज झाला आहे ग, तिला असं वाटतंय की तू माझ्यावर रागवून इथे निघून आली आणि म्हणूनच हे सगळं घडलं. मी तिला कसं समजावू, तिचा गैरसमज कसा दूर करू मला कळत नाहीये. आणि मग त्यानंतर तो रडतच तिथे बसून राहतो. त्याचवेळी अंबिकाचा आत्मासुद्धा त्या ठिकाणी येतो. अथर्वची अवस्था बघून तिला खूप वाईट वाटत असते, त्रास होत असतो. ती अथर्वाला आधार देण्यासाठी पुढे जाते, मात्र ती अथर्वाला स्पर्श करू शकत नाही. तर दुसरीकडे ती माया त्या ट्रक ड्रायव्हरसोबत, जो माणूस असतो त्याच्यासोबत बोलण्यासाठी हॉस्पिटलमध्ये कॉल करते. ती त्या डॉक्टरांना सांगते की मला त्याच्याशी बोलायचं आहे. आणि मग ती व्हिडिओ कॉलवर त्या माणसाला विचारू लागते की मी तुला वेदाला मारायला सांगितलं होतं ना, मग ती कार्टी वाचलीच कशी काय? तर तो माणूस मायाला सांगत असतो की मॅडम, आम्ही तुम्ही सांगितलेलं काम करतच होतो, मात्र अचानक धूर आला आणि त्या धुरामधून मात्र तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याला मायाच्या पाठीमागे अंबिका दिसू लागते आणि तो खूपच घाबरतो. त्याच्या तोंडून शब्दही फुटत नाही. तर माया त्याला विचारत असते की अरे बोल ना, आता काय झालं? तर तो माणूस इतका घाबरलेला असतो की त्याला काही बोलताच येत नाही. तर अंबिका रागातच त्याच्याकडे बघत असते आणि या सगळ्यामध्येच त्या माणसाचा मृत्यू होतो. आणि हे जेव्हा डॉक्टर त्या मायाला सांगतात तेव्हा ती खूपच घाबरते. ती पाठीमागे वळून बघते, मात्र तिला अंबिका दिसत नाही. ती घाबरूनच तेथून पळून जाते. तर अंबिका म्हणत असते की माया, स्वतःच्या स्वार्थासाठी तू माझ्या लेकराच्या जीवावर उठलीस का? आता मी तुला सोडणार नाही. तर दुसरीकडे नर्मदा, तिचा नवरा, तिचा मुलगा अजित, घरातला नोकर मदन आणि अजून एक व्यक्ती खोलीमध्ये बसलेले असतात. तर अजित हसतच नर्मदाला विचारत असतो की काय झालं? त्या मायाचा वेदाला मारायचा हा प्लॅनसुद्धा फसला ना? आणि त्यांचं हे सगळं बोलणं अंबिका बाहेरून ऐकत असते. सगळेजण सुद्धा वेदाच्या जीवावर उठले आहेत, त्या मायाला सामील आहेत हे कळल्यावर तिला तर मोठा धक्काच बसतो. ती रडतच म्हणत असते की मी तुम्हा सगळ्यांवर किती विश्वास ठेवला होता, पण तुम्हीही माझ्या वेदाच्या जीवावर उठलात. त्यानंतर अजित त्या मायाला म्हणू लागतो की माया, तू आता ना अथर्वसोबत लग्न करायचा विचार सोडूनच दे. तर माया म्हणत असते की हे बघ, माझं अथर्वसोबत लवकरच लग्न होणार आहे आणि त्यानंतर ज्या ज्या जबाबदाऱ्या त्या अंबिकाच्या होत्या ना, त्या मी सगळ्या हातात घेणार आहे, अगदी बिझनेसची सुद्धा. त्यामुळे तुझं काय होईल ना याचा विचार कर आणि या सगळ्यापासून लांब राहा. पण तो अथर्व म्हणत असतो की काही झालं तरी बिझनेस मी माझ्याच नावावर करून घेणार. तर ती नर्मदा मायाला म्हणत असते की तू काळजी करू नको, वेदाला आपण लवकरच मारून टाकूयात. तर ते नोकरसुद्धा म्हणत असतात की मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. पण माया त्या सगळ्यांना सांगते की वेदाला कोणी हातही लावायचा नाही आहे आणि ती रागातच तेथून निघून जाते. मात्र तो घरातील एक नोकर नर्मदाला म्हणत असतो की मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, आपण माया मॅडमला सरप्राईज देऊ, मी त्या वेदाला मारून टाकतो. आणि ते ऐकून अंबिका खूप चिडते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा श्रद्धासोबत खेळत असते. तितक्यात शैलजा तिच्यासाठी मोदक घेऊन येते आणि ती मीरासोबत खूपच प्रेमाने वागत असते, बोलत असते. आणि तिचं हे अचानक बदललेलं वागणं बघून मीराला आणि श्रद्धाला आश्चर्यच वाटते. त्यानंतर श्रद्धा मीराला विचारू लागते की या बाईला असं अचानक काय झालं? तर मीरा तिच्यावर ओरडत म्हणते की श्रद्धा, हे काय बोलतेस तू? आई आहे ना ती तुझी, आणि काही झालं ना तरी आईसोबत असं बोलायचं नाही, तिच्यावर कायम विश्वास ठेवायचा. आणि मग त्यानंतर ती तो मोदक श्रद्धाला देते आणि रडतच तेथून निघून जाते. दुसरीकडे मंजिरी घरातून बाहेर येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ज्या घरामध्ये अंबिकाचा जळून मृत्यू झालेला असतो त्या घरापुढे एक झाड असतं आणि त्या झाडाला नव्याने पालवी फुटलेली असते. माळी काका म्हणत असतात की ती परत आली आहे आणि त्यावर मंजिरीसुद्धा हसून म्हणते की हो ना, अंबिकाने लावलेल्या झाडाला परत पालवी फुटलीये, हा शुभ शकुनच म्हणायला हवा. तर दुसरीकडे अथर्व वेदाकडे जातो. वेदाचा ताप अजूनही उतरलेला नसतो, तो तिच्या जवळच बसून राहतो. तर अंबिका प्रेमाने त्या दोघांकडे बघत असते. पण तितक्यात मग नर्मदा आणि तिचा नवरा त्या ठिकाणी येतात. ते बघून अंबिका घाबरते. तर ते दोघेजण अथर्वला सांगतात की तू जाऊन फ्रेश हो, आम्ही वेदाजवळ थांबतो. आणि मग त्यानंतर अथर्व तेथून निघून जातो. त्यानंतर मग त्या नर्मदाचा नवरा पटकन वेदाची बाहुली घेऊन खाली येतो आणि घराच्या हॉलमध्ये जे मोठे झुंबर असते त्याच्या बरोबर खाली ती बाहुली ठेवतो.
अंबिका हे सगळं बघत असते, मात्र तिला काही करता येत नाही. तर दुसरीकडे मीरा देवळातून घरी जाण्यासाठी निघालेली असते, पण तितक्यात एक आजी तिला रस्त्यावर दिसतात. त्या आजींना दिसत नसते आणि त्यामुळे मीरा त्यांची मदत करायला पुढे जाते. त्या आजी म्हणत असतात की मला देवीचं दर्शन घ्यायचं आहे ग, तू मला मंदिरात घेऊन जाशील का? आणि त्यावर मीरा हो म्हणते. तर दुसरीकडे ती नर्मदा वेदाला झोपेतून उठवते आणि मग त्यानंतर तिला घेऊन ती खाली जाण्यासाठी निघते. तर अंबिका बाहेरून मोठमोठ्याने ओरडत असते की वेदा जागी हो बाळा, त्यांच्यासोबत कुठेही जाऊ नको. मात्र तिचा आवाज वेदापर्यंत पोहोचतच नाही. त्यानंतर नर्मदा वेदाला घेऊन खाली येते आणि ज्या ठिकाणी तिच्या नवऱ्याने वेदाची बाहुली ठेवलेली असते त्या ठिकाणी वेदाला घेऊन जाते आणि म्हणते की अरे च्या, तुझी बाहुली तर इथे आहे, आता तू हिच्यासोबत इथेच खेळत बस, मी पटकन तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते. आणि ती वेदाला त्या ठिकाणी बसवते आणि तेथून निघून जाते. आणि मग अंबिकाच्या लक्षात त्यांचा प्लॅन येतो. तिला समजतं की हे माझ्या वेदाच्या अंगावर ते झुंबर पाडणार आहेत, त्यामुळे ती खूप घाबरते. तर दुसरीकडे मीराच्या बाबांना सुद्धा काहीतरी अघटित घडणार आहे हे समजलेले असते आणि ते देवी आईची आराधना करायला सुरुवात करतात. तर इकडे अंबिका जीव तोडून वेदाला ओरडून ओरडून सांगत असते की वेदा बाळा उठ तिथून, परंतु तिचा आवाज वेदापर्यंत पोहोचतच नाही. आणि त्याच वेळी दुसरीकडे मीरा त्या आजींना घेऊन देवळामध्ये प्रवेश करते. मात्र तिथे असणारे भटजीबुवा त्यांना सांगतात की तुम्हाला आत्ता देवीचं दर्शन घेता येणार नाही, देवीचं संध्याभोजन सुरू आहे. आणि ते ऐकून त्या आजी म्हणत असतात की आता मी देवीचं दर्शन कसं घेऊ? त्यामुळे मग मीरा देखील काळजीत पडते. तर इकडे अंबिका मोठमोठ्याने ओरडत असते, देवीला प्रार्थना करत असते की माझ्या वेदाचा जीव वाचव. मात्र काहीच घडत नाही. दुसरीकडे त्या आजी मीराला म्हणत असतात की मीरा बाळा, आता तूच मला देवीचं वर्णन करून सांग. मात्र मीरा म्हणते की आजी मी कसं सांगणार? मात्र आजी म्हणतात की बाळा सांग ना, तू तर याच गावातली आहेस ना, तू देवीला बघितलं असशीलच. मात्र तितक्यात हरी त्या ठिकाणी येत म्हणतो की मीराने तर देवीला कधी बघितलंच नाही. आणि ते ऐकून त्या आजी म्हणतात की म्हणजे आता मला देवीचं दर्शन घेताच येणार नाही तर? आणि त्या नाईलाजाने तिथून जाण्यासाठी निघतात. मात्र तितक्यात मीरा देवीचं वर्णन करायला सुरुवात करते. तर दुसरीकडे नर्मदा, तिचा तो नवरा आणि त्या घरातला एक नोकर ते झुंबर खाली सोडतात आणि ते वेदाच्या अंगावर पडणारच असते. मात्र तितक्यात मंजिरी त्या ठिकाणी येते. तर दुसरीकडे मीरा आजींना देवीचं वर्णन करून सांगत असते. तर मीराचे बाबा देखील देवीची आराधना करत असतात. अंबिका देखील मोठमोठ्याने ओरडून म्हणत असते की देवी आई वाचव माझ्या वेदाला. आणि त्याच वेळी मंजिरी समोर दिसल्यामुळे हे लोक पुन्हा ते झुंबर वरती घेतात आणि त्यामुळे वेदा वाचते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.